आपण पंचक्लेश बघत होतो. 5 क्लेश कोणते कोणते सांगाल का? 5 क्लेश समोर स्क्रीनवर पण आहेत. अविद्या, अस्मिता, राग, द्वेष आणि अभिनिवेश. हा सांगा विनोदजी, तुम्ही सांगा. अविद्या, अस्मिता, आवड, नावड, देहाभिमान. हा, आता आवड नावड आपण अर्थ बघितला ना, तर त्याचा मूळ शब्द जो आहे ना तो पण लक्षात ठेवायचा. आवडला राग म्हटलं जातं आणि नावडला द्वेष म्हटलं जातं. तर ज्या वेळेला आपल्याला विचारलं जातं त्यावेळेला हे जे आहे अविद्या, अस्मिता, राग, द्वेष, अभिनिवेश हे सांगायचे आणि त्याचा अर्थ एखाद्या विषयाची आवड किंवा नावड असा होतो. पण राग द्वेष हे शब्द आपण वापरायचे 5 क्लेश कोणते विचारल्यानंतर. आपण अविद्याबद्दल बघितलं होतं. अविद्या काय आहे, तर पुढचे जे 4 क्लेश आहेत अस्मिता, राग, द्वेष, अभिनिवेश यांची जननी आहे, म्हणजे आई आहे ती. थोडक्यात म्हणजे त्यांनी काय म्हटलेलं आहे त्याच्यासाठी की अविद्येपासून इतर 4 क्लेश निर्माण होतात. अविद्या क्षेत्रम उत्तरेशाम. उत्तरेशाम म्हणजे हे जे उत्तर म्हणजे पुढचे जे क्लेश आहेत त्यांना हे उत्तर म्हटलेलं आहे की हे जे पुढचे क्लेश आहेत तर त्याचं क्षेत्र म्हणजे त्याचं मूळ कारण हे अविद्या आहे. म्हणजे काय, अविद्येपासून हे 4 क्लेश निर्माण होतात. त्याचे कुठल्या कुठल्या प्रकारे म्हणजे त्यांच्या अवस्था कुठल्या कुठल्या आहेत, तर ह्या 4 अवस्था आहेत. कोण सांगणार? वाचून दाखवा मला, वाचून दाखवलं तरी चालतील. ह्या 4 आहेत बघा पुढच्या, कोणीतरी वाचा. अविद्या क्षेत्रम उत्तरेशाम, त्याच्या पुढचं आहे. ह्या 4 अवस्था आहेत अविद्येच्या. कुठल्या कुठल्या आहेत? पहिली कुठली आहे सांगा कोणीतरी. पहिली प्रसुप्त. प्रसुप्त. प्रसुप्त म्हणजे काय की प्रगाढ सुप्त किंवा म्हणजे ती अगदी सुप्त अवस्थेत निद्रिस्त अवस्थेमध्ये असते. अजिबात नसते असं नसतं, पण ती असते. त्याच्यानंतरची अवस्था कुठली? तनु. तनु तनु म्हणजे अगदी कमी प्रमाणामध्ये. त्याच्यानंतर विच्छिन्न. विच्छिन्न म्हणजे काय की ती आता दिसते नंतर कधी नसते, म्हणजे कधी कधी असते कधी कधी नसते, अशा प्रकारची जी अवस्था असते. कधी कधी प्रकट होते, कधी कधी ती म्हणजे दिसत नाही आपल्याला, अशा याच्यामध्ये ती विच्छिन्न. आपण छिन्न विच्छिन्न हा शब्द मराठीमध्ये वापरतो. स्कॅटर्ड म्हणजे इकडे तिकडे पसरलेले, म्हणजे कधी दिसतंय कधी नाही दिसत आहे, अशा प्रकार. आणि उदार. उदार उदार म्हणजे त्याला विकसित म्हटलेलं आहे. म्हणजे काय की ती कायम तुम्हाला ते हे जे काही क्लेश आहेत, म्हणजे एखादा माणूस रागीट आहे तर सतत रागीट तो काही झालं तरी राग म्हणजे येत असतो. आपण एखाद्याला रागीट म्हणतो केव्हा की त्याला नॉर्मल केसमध्ये तो शांत असतो, पण कधी कधी राग येतो त्याचा उफाळून इतर स्वभावापेक्षा, त्यावेळेला आपण त्याला रागीट म्हणतो. पण कायम ज्या वेळेला राग 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 कुठल्याही गोष्टीत तो रागच करत असतो, तर त्यावेळेला म्हणजे हा वाला राग नाही, आपण ज्याला क्रोध म्हणतो तो, तर त्याला उदार म्हटलेलं आहे. बरोबर. म्हणजे एखादा क्लेश हा कायमस्वरूपी त्याच्यामध्ये तुम्हाला जास्त दिसतो, तर त्याला उदार असं म्हटलेलं आहे. आपण हे बघितलेलं आहे. अविद्याची व्याख्या काय बघितलेली आहे आपण. इकडचा अर्धा भाग आपण अविद्येचा हा अर्धा भाग आहे आणि हा अविद्येचा दुसरा अर्धा भाग आहे. बरोबर. तर आपण काय बघितलंय, अनित्याला नित्य मानणं. बरोबर. या पहिल्या 4 पहिल्या काही गोष्टींपैकी अनित्य पहिला शब्द आहे आणि पुढच्या अर्ध्या भागापैकी नित्य हा शब्द आहे. तर अनित्याला नित्य मानणं, अशुचीला शुची मानणं, दुःखाला सुख मानणं आणि अनात्मला आत्म मानणं, तर हे अविद्येचं स्वरूप आहे. बरोबर. आपण ही अविद्येची व्याख्या आपण बघितलेली होती. एवढं आठवतंय का सगळ्यांना? एवढं अविद्येबद्दल आपण अभ्यास केलेला आठवतो आहे का? हो. सगळ्यांना ना? पुढे जाऊया, पुढे जाऊया ना. ओके.
कोणी उत्तर देत नाहीये. बरं ठीक आहे. पुढचा जो क्लेश आहे तो अस्मिता. आपण अस्मिता हा शब्द एक वेगळ्या अर्थाने आपण वापरत असतो, पण इथे अस्मिता कशाला म्हटलेलं आहे ते आपण बघणार आहोत. की नॉर्मली अहमभाव या अर्थाने आपण अस्मिता हा शब्द वापरत असतो, बरोबर. तर इथे अस्मितेचं सूत्र दिलेलं आहे, आपण बघूया. दृक् दर्शन शक्त्योरेकात्म तेवास्मिता. का पाहिजे इथे क आलाय. दृक्, आता याचं फोड केली ना आपण तर काय होतं, दृक् दर्शन. आता क आणि द एकत्र आल्यामुळे इथे ग झालाय त्याचा. तर दृक् दर्शन शक्त्योः एकात्मता एव अस्मिता. आता हे तुम्ही खालची लाईन जरी लक्षात ठेवली ना तरी तुम्हाला त्याचा अर्थ तुम्हाला लिहिता येणार आहे. दृक् दर्शन, आता याच्यात दोन शक्ती आहेत. एक दृक् शक्ती, एक शक्ती असेल तर शक्ती शब्द वापरला असता, पण दोन शक्ती आहे म्हणून त्यांनी शक्त्योः म्हटलेले. दृक् शक्ती आणि दर्शन शक्ती दोन शब्द आहे. दृक् दर्शन शक्त्योः. दृक् शक्ती आणि दर्शन शक्ती एकात्मता. एकात्मता शब्द आपण केव्हा वापरतो, की ज्या वेळेला काही गोष्टी एकत्र होतात त्यावेळेला एकात्मता हा शब्द वापरला जातो, बरोबर. तर दृक् शक्ती आणि दर्शन शक्ती यांना एकत्र, यांची एकरूपता म्हणजेच अस्मिता. दृक् शक्ती आणि दर्शन शक्ती यांची एकात्मता म्हणजेच एकरूपता, यालाच अस्मिता असं म्हटलं जातं. एवढं कळलेलं आहे का? एवढं कळलेलं आहे का? हो मॅडम. हो मॅडम. आता याच्यामध्ये म्हणजे अस्मिता यांनी अस्मिता कशाला म्हटलंय, तर दोन शक्ती, कुठली दृक् शक्ती आणि दुसरी कुठली दर्शन शक्ती, यांना एक समजणं म्हणजे काय. आता एक समजतो म्हणजे काय, की त्या दोन्ही ऍक्च्युली वेगळ्या आहेत, डिफरंट, दोन्ही सेपरेट आहेत, पण आपण त्यांना एक समजतो, त्यावेळेला त्याला अस्मिता म्हटलं जातं. दृक् शक्ती वेगळी आहे, दर्शन शक्ती वेगळी आहे, पण आपल्याला त्या एक झाल्यासारख्या भासतात, तेव्हा त्याला अस्मिता समजलं जातं. आता एवढं आपल्याला समजलं, पण आपल्याला अजून दृक् शक्ती म्हणजे काय आणि दर्शन शक्ती म्हणजे काय ते आपल्याला अजून समजलेलं नाही, बरोबर. आता आपण सांख्य दर्शन आपण शिकलो, बरोबर. तुम्हाला सांख्य दर्शनाबद्दल बऱ्यापैकी माहिती आहे ना. सांख्य हा, बरोबर. तर सांख्य दर्शनामध्ये प्रकृती आणि पुरुष या दोन संकल्पना, त्या मूळ संकल्पनेवरती पूर्ण सांख्य दर्शन आधारित आहे, बरोबर. आपण ज्या वेळेला पतंजली ऋषींनी योग दर्शन, ज्या वेळेला दर्शन म्हणजे त्यांनी ज्या वेळेला योगसूत्र हे केलं, त्यावेळेला त्यांनी काय केलं, सांख्यांची फिलॉसॉफी होती, सांख्यांचं तत्वज्ञान होतं, तेच त्यांनी घेतलं, जसंच्या तसं उचललं, त्याच्यामध्ये ईश्वर संकल्पना ऍड केली आणि 3 मूळ संकल्पना योगदर्शनामध्ये आहेत, प्रकृती, पुरुष आणि ईश्वर, बरोबर. तर इथे काय म्हटलेलं आहे की दृक् शक्ती, आपण खाली आता त्याचा बघूया. दृक् शक्ती म्हणजे पाहणारा, म्हणजे कोण, पुरुष, बरोबर. भोग घेणार, आपण त्याचे जे काही त्याची विशेषणं बघितली त्यावेळेला तुम्हाला लक्षात येईल त्याचं वर्णन कशा प्रकारे केलेलं आहे. त्याला चेतन पदार्थ म्हटलेला आहे, तो भोग घेणारा आहे, तो बघणारा, सियर, तो बघतो. तो कोणाला बघतो, तर प्रकृतीला. मग प्रकृती दर्शन बघण्याचं साधन काय आहे, तर प्रकृती आहे, तर ती भोग्य आहे, ती अचेतन पदार्थ आहे. तर हे सगळे पुढचे त्याची प्रकृतीबद्दलची विशेषण आहेत आणि दृक् शक्ती ही पुरुषाबद्दलची विशेषण आहेत. एवढं समजलेलं आहे. दृक् शक्ती म्हणजे बघणारं आणि दर्शन शक्ती म्हणजे तुम्हाला बघण्याचं जे साधन आहे, तर त्याला दर्शन शक्ती असं म्हटलेलं आहे. एवढं समजलं का? कारण तरच आपण पुढचं जे काही म्हणणार आहोत ना ते समजेल. कारण मी पूर्ण डिस्क्रिप्शन सांगितल्यावर तुम्हाला वाटेल अरे हे म्हणजे काय हेच कळलं नाही,
बरोबर. तर आपण स्टेप बाय स्टेप पुढे जाऊया. आपण सुरुवातीला काय बघितलं? दृक् दर्शन शक्त्योः एकात्मता एव अस्मिता, हे अस्मिताचं सूत्र आहे. बरोबर. अविद्येपासून अस्मिता निर्माण होते. अविद्या जननी, अविद्या क्षेत्रम, आणि मग त्याच्यापासून अस्मिता निर्माण होते. बरोबर. मग त्याच्यामध्ये काय म्हटलंय? दृक् शक्ती आणि दर्शन शक्ती या दोन्ही शक्तींची एकरूपता आपल्याला जी भासते त्याला अस्मिता असं म्हटलेलं आहे. तर जी दृक् शक्ती आहे त्याला म्हटलेलं आहे द्रष्ट्याची शक्ती, म्हणजे जो बघणारा. द्रष्टा म्हणजे कोण? जो बघतो, तो पाहणारा पुरुष, जो कोण भोग घेतो, आपल्या आतमध्ये अंतरीचा आत्मा. आपण सोप्या शब्दात म्हटलं तर आपल्यातला आत्मा जे आहे तर ती दृक् शक्ती आहे. आणि दर्शन शक्ती आपण प्रकृती, आपण जर आपण म्हटलं आपलं शरीर, तर आपल्यातला आत्मा म्हणजे पुरुष झाला आणि आपलं शरीर म्हणजे ही आपली प्रकृती झाली. बरोबर. आणि आपण बघण्याची साधनं प्रकृतीची, आपण मन, बुद्धी, अहंकार वगैरे बघतो की नाही, त्याची 10 इंद्रिय आहेत. हे सगळं आपण म्हणजे 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, हे सगळं आपण सांख्यामध्ये शिकलो की नाही, ही प्रकृतीची पिल्लं आहेत. बरोबर. तर हे सगळं जे काही आहे प्रकृतीचं, तर त्याला दर्शन शक्ती म्हटलेलं आहे. एवढं समजलं का? हो हो. प्रकृतीमध्ये म्हणजे काय काय येतं मला सांगा? 10 इंद्रिय येतात, 5 ज्ञानेंद्रिय येतात, 5 कर्मेंद्रिय येतात. कर्मेंद्रिय. हा, हा. बरोबर. आणि हा. त्याच्यानंतर काय? मन आणि बुद्धी, म्हणजे 12 गोष्टी झाल्या. हा. बरोबर. तर हे सगळं, ती जी 12 जणांची मिळून जी काही खिचडी आहे, जी काही शक्ती आहे, तर तिला दर्शन शक्ती असं म्हणतात. एवढं कळलं? हो. हा, सगळ्यांना कळलं का? सगळ्यांना कळलं का? नसेल कळलं तर सांगा, तर आपण पुढे जाऊया. विनोद, तुम्हाला कळलं का? तुमच्या इथे येलो हे आलंय, समजलंय का? हो मॅडम. समजलंय ना? ठीक आहे. आता आपण जर थोडक्यामध्ये जर आपण म्हटलं, आता दर्शन शक्ती, आपण एखादी गोष्ट समजून घेण्यासाठी आपण जर एखादं आपण उदाहरण घेऊया, की आपण एखादं इंद्रिय घेऊया. कुठलं घेऊया बरं? आपण डोळे. आपण जर डोळे हे आपण एक इंद्रिय बघितलं, तर बघण्यासाठी जी काही सगळी साधनं आपण म्हटलं मगाशी, की जी काही तुम्हाला ज्ञानेंद्रिय आहेत, आपण ज्ञानेंद्रिय, त्या 12 पैकी आपण ज्ञानेंद्रिय घेतली, त्या 5 ज्ञानेंद्रियांपैकी आपण डोळा घेऊया, बघायला आपल्याला समजण्यासाठी थोडासा सोपा. तर आपण म्हणजे आपण जी काही इंद्रिय आहेत आणि आपली जी क्रिया आहे, म्हणजे नुसती इंद्रिय नाही, ती जी क्रिया आहे ना, तर ती सुद्धा या शक्तीमध्ये ती इन्क्लूड होते. म्हणजे आपण एखादी ज्या वेळेला समजा माझ्याकडे हे पुस्तक आहे आणि हे पुस्तक मी ज्या वेळेला बघते, तर त्यावेळेला होतं काय, किंवा मी स्क्रीनकडे बघते, तर त्यावेळेला होतं काय, की आपण त्या वस्तूवरून परावर्तित होणारा जो काही प्रकाश आहे, तर तो प्रकाश आहे तो आपल्या डोळ्यात जातो. म्हणजे आपण कधी बघतो की एखादी वस्तू आपल्याला का दिसते, की सूर्यप्रकाश त्याच्यावरती पडतो, तो परावर्तित होतो आणि मग ती आपल्याला वस्तू आपल्याला दिसते. पण ती नुसती दिसते म्हणण्यासाठी केवढी तरी प्रक्रिया आपल्याला आपल्या डोळ्यांच्या आतमध्ये होत असते, की त्या वस्तूवरून तो प्रकाश असतो, ती किरण आपल्या डोळ्यामध्ये शिरतात. मग त्या डोळ्यामध्ये आपली जी बाहुली असते की नाही, तर त्या बाहुलीमध्ये ते म्हणजे तिथे जातात आणि मग त्याच्यातले काही किरण असतात ते आतमध्ये, अजून आतमध्ये जातात. आणि तुम्ही जर शाळेमध्ये डोळ्याची रचना शिकली असेल तर एवढा मोठा एक गोल काढतात, मग त्याच्यामध्ये बाहुली असते आणि त्याच्यामध्ये होल, मग त्याच्यामध्ये एक लेन्स असतं, म्हणजे लेन्सला काय म्हणतात? भिंग. तर त्या भिंगावरती पडतात. मग त्या भिंग असतं, तर ती किरण आहे, तर ते सगळे असे एकत्रित करतं आणि मग आता हे सगळं एकत्रित केलेलं ते चित्र आहे, ते एकत्रित केलेले किरण आहे. तर ते काय होतं, तर ते आपल्या आतमध्ये, म्हणजे हा जो बाहेरचा डोळा आहे त्याच्या आतल्या बाजूला, तर जे काही नेत्रपटलावरती ज्या मज्जातंतू असतात, म्हणजे नसा असतात, की ज्या मेंदूपासून आपल्या आलेल्या आहेत, म्हणजे रक्तवाहिन्या असतात आणि मज्जातंतू असतात. तर त्या मज्जातंतू आहेत, तर ते आपल्या मेंदूला सांगतं, की अरे हे पुस्तक आहे.
बरोबर. मग हे पुस्तक आहे, हे मेंदूला म्हणजे काय बघितलं हे कळवतं. मेंदू म्हणतो, मग ते काय बघितलं हे मेंदूकडे कळवलं. मेंदूमध्ये बघण्याचं म्हणजे दृष्टीचं एक केंद्र असतं. प्रत्येक गोष्टीची केंद्र असतात. भुकेचं केंद्र त्याला सटायटी सेंटर म्हणतात, की भूक लागली की तिथे आपल्याला लगेच आपल्याला कळतं, की अरे भूक लागली, हे मेंदू सांगतो. ते केंद्र जागृत होतं. तसं बघण्याचं केंद्र आहे, तिथे ती नस आहे, ती सांगते, की मी ही वस्तू बघितली. मग मेंदू म्हणतो, अरे ही वस्तू तर हे पुस्तक आहे. मग त्या पुस्तकाचं नाव पण मी आधी बघितलं असेल तर तेही स्मृतीत असेल तर तेही सांगतं, की हे पुस्तक आहे ते. बरोबर? तर मग ते सांगितल्यावरती पण हे इथे सांगितल्यावर इथून परत माझ्या डोळ्यापर्यंत दुसऱ्या मज्जातंतूद्वारे येतं आणि मग ते ओळखलं जातं, की अरे हे आहे. आणि मग आपल्याला कळतं, की ही गोष्ट काय आहे. आणि ही जी क्रिया आहे त्याला आपण काय म्हणतो, की आपण बघणं म्हणतो किंवा पाहणं असं म्हणतो. म्हणजे काय, की या संवेदनांचा अर्थ तुमच्या आपल्या या मेंदूद्वारे लावला जातो आणि आपल्याला त्या वस्तू कोणती आहे याचं आपल्याला ज्ञान होत असतं. हा, मग आपल्या डोळ्यापासून तर मेंदू पर्यंतचा जो भाग आहे, की तो जो भाग आहे ती दृक शक्ती म्हणता येईल. डोळ्यापासून वस्तू बघण्याचं काम डोळ्यांनी केलंय, पण ती तुम्ही कोणती वस्तू बघितली हे कळण्याची जी क्रिया म्हणजे हे जे आहे ना, तर ते कोणीतरी तुम्हाला सांगत असतं आतमधून. तर ते जे भाग आहे ना म्हणजे डोळ्यापासूनचा मेंदूपर्यंतचा भाग, तर त्याला काय म्हटलेलं आहे? दृक शक्ती म्हटलेलं आहे. तर आता आपण आधी बघितलं, की दृक शक्ती म्हणजे काय? की द्रष्ट्याची शक्ती. बरोबर, तुम्ही सूत्र समोर तुम्हाला दिसतंय, तर आपण दृक शक्ती पहिले द्रष्ट्याची आणि दर्शनाची अशा दोन्ही शक्तींची एकरूपता म्हणजे अस्मिता असं म्हटलेलं आहे. हं, तर आपण दृक शक्ती म्हणजे बघितलं काय. मग आता जर आपण म्हटलं, की जर द्रष्टा नसेल किंवा दृक शक्ती नसेल, तर केवळ दर्शन, मी वाक्य काय म्हणते ते तुम्ही नीट ऐका हा. जर द्रष्टा नसेल, द्रष्ट्याला आपण काय म्हटलंय? दृक शक्ती. द्रष्टा नसेल किंवा दृक शक्ती नसेल, तर केवळ दर्शन शक्ती असून काहीही उपयोग नाही. हे वाक्य थोडंसं समजून घ्या परत एकदा. जर द्रष्टा नसेल किंवा दृक शक्ती नसेल, तर नुसती दर्शन शक्ती असून काहीही उपयोग नाही. आता याचं थोडक्यात मला सांगायचंय काय ते मी सांगते. थोडक्यात म्हणजे काय, तुमचा डोळा आहे. पण त्या डोळ्याला हे काय बघणाऱ्या काम करत नसतील, मेंदूचं केंद्र काम करत नसेल, तर तुमच्या नुसता डोळा चांगल्या अवस्थेत आहे. त्याला काही अर्थ आहे का मला सांगा? एखादा मेलेला माणूस आहे. मेलेल्या माणसाला डोळा असतो की नाही? बरोबर. मेलेल्या माणसाला सुद्धा आपण काही वेळ म्हणतो ना, डोळा जिवंत आहे, त्याचे आपण आय डोनेशन डोळ्यांचं डोळे काढून डोनेट केले जातात आणि अंध व्यक्तींना लावल्या जातात. कोणत्या व्यक्तीला लावल्या जातात? ज्यांची नसा चांगल्या आहेत. बरोबर. ज्यांची पाहण्याची शक्ती चांगली आहे, त्यांना फक्त हे साधन डोळा हे बाहेरून लावलं जातं. बरोबर. मग हे विधान आता मी तुम्हाला सांगते, ते पुन्हा सांगते, की जर द्रष्टा किंवा दृक शक्ती नसेल, तर केवळ दर्शन शक्ती असून काहीही नाही. हे वाक्य तुम्हाला समजलं का? हो मॅडम. सगळ्याला समजलं. न- म्हणजे जर माणूस मेलेला असेल, तर त्याच्यामध्ये दर्शन शक्ती असते. दर्शन शक्ती म्हणजे काय, की डोळा. आपण प्रकृती, दर्शन शक्ती प्रकृती, डोळा, ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय हे सगळे ते असतात. पण त्याच्यामध्ये आत्मा असतो का? तो निष्प्राण झालेला असतो. बरोबर. त्याच्यामुळे त्या माणसाला डोळा असूनही काहीही दिसत नाही. बरोबर आहे की नाही? यावरून जर आपण म्हणजे निष्कर्ष काढला तर काय म्हणता येईल, की एक मिनिट. पायल जरा तिकडे जा प्लीज. सॉरी. आता यावरून आपल्याला काय म्हणता येईल, की द्रष्टा म्हणजे काय, की आत्मा किंवा पुरुष. आपण मगासपासून पुन्हा पुन्हा त्या संकल्पना समजून घेतो आहोत.
कारण का त्या एकदा वाचून आपल्या लक्षात राहत नाहीत, की कशाला काय म्हटलं आहे ते पुन्हा पुन्हा वाचाल, पुन्हा पुन्हा ऐकाल, त्यावेळेला आपल्याला त्या लक्षात राहतात. तर द्रष्टा म्हणजे काय? आत्मा किंवा पुरुष. आणि दर्शन शक्ती म्हणजे काय? की तुम्हाला बघायला लागणारी जी काही साधनं आहेत किंवा क्रिया आहेत त्या वेगवेगळ्या आहेत. म्हणजे आता आपण डोळ्याचं बघितलं, तर आपण तसंच कानांचं पण म्हणू शकतो की नाही, की कानाने आपण ऐकतो, ऐकण्याची शक्ती. तसंच आपण बाकीची जी इंद्रिय आहे त्या प्रत्येक इंद्रियांच्या बाबतीत असंच आपण उदाहरण घेऊन आपण म्हणू शकतो. म्हणजे थोडक्यामध्ये काय, आत्मा असेल तर म्हणजे केवळ आणि दुसरी एक त्याची बाजू, आपण दुसरी एक बाजू बघूया, की नुसता आत्मा आहे आणि मला डोळाच नाहीये, तर मी बघू शकेल का? मला डोळाच नाहीये, माझा डोळा फुटलेला आहे, तर मी बघू शकेल का? नाही ना, नाही मॅडम. नाही बघू शकणार. बरोबर. म्हणजे काय, की म्हणजे केवळ डोळा असूनही चालणार नाहीये, किंवा म्हणजे नुसता आत्मा आहे आणि डोळा नाहीये तर नाही चालणार, आणि केवळ डोळा आहे आणि तो माणसामध्ये आत्मा नाहीये किंवा तो माणूस निष्प्राण झालाय तर ते चालणार नाहीये. म्हणजे काय, की तुम्हाला दृक शक्ती आणि दर्शन शक्ती या दोघींची गरज असते. बरोबर आहे की नाही? इथपर्यंत समजलं का तुम्हाला? म्हणजे डोळा म्हणजे प्रकृती आणि त्याची बघण्याची शक्ती म्हणजे दृक नाही, जो कोण बघतो त्या डोळ्यामार्फत, त्या साधनामार्फत जो कोण बघत असतो तो पुरुष. जो हा, मग तो कोण बघत असतो, आत्माच झाला ना, आपल्या हा शरीरातला आत्मा. आत्मा समजा. म्हणून तर हा. आत्मा म्हणायला समजायला सोपा आहे ना, म्हणून आत्मा शब्द वापरलाय. पुरुषाला आपण आत्मा म्हणू शकतो, कारण ऍक्च्युली आत्मा शब्द या दर्शनामध्ये वापरलेला नाही. बरोबर. अच्छा, पुरुष. कुठे वापरलाय सांगा बरं? आपण जर सांख्यांचं तत्वज्ञान घेतलंय, कुठेतरी आत्मा शब्द आलाय का? नाही, नाही. कुठेही नाही. पण नॉर्मल भाषेमध्ये आत्मा वगैरे वेदांत किंवा अशा ठिकाणी आलेला आहे, बरोबर. पण आपल्याला नॉर्मल भाषेमध्ये समजून घेण्यासाठी हे शब्द वापरलेले आहेत. पण हे शब्द योग दर्शनात, सांख्य दर्शनात आत्मा शब्द वापरलेला नाही. कारण जर मी तसं नाही सांगितलं तर तुम्हाला ही समजणार नाही ना. कळलं? म्हणजे काय, की तुम्हाला एखादी गोष्ट एखाद्या गोष्ट आपण करण्यासाठी दोघांची गरज आहे. दर्शन शक्तीची सुद्धा गरज आहे आणि दृक शक्तीची सुद्धा गरज आहे. याच्यामध्ये दर्शन शक्ती कशाला म्हटलेलं आहे, की पाहण्याचं साधन किंवा जी क्रिया आहे त्याला म्हटलेलं आहे. दृक शक्ती म्हणजे पाहणारा पुरुष, उपभोग घेतोय तो, आतमध्ये जो बसलेला आहे, आपण अंतरीचा वगैरे आपण म्हणतो सगळं, त्याला आपण पुरुष म्हटलेलं आहे. ती दृक शक्ती. मात्रा म्हणतात का? आता मला सांगा, तन्मात्र हे कशाचे आहेत? कशापासून निघालेली बाळं आहेत? तन्मात्र हे कशापासून निघालेली बाळं आहेत? कशापासून निघालेले आहेत? हे ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रियापासून. पंचमहाभूत, पंचतन्मात्र, पंचमहाभूत प्रकृतीपासून आली आहेत की नाही? प्रकृतीपासून जे काही निघालंय ना, ती सगळी दर्शन शक्ती आहे. अच्छा. मूळ आपण बघतो, मूळ पुरुष आणि मूळ प्रकृती. मग प्रकृतीचं आपण बघितलं तर काय होणार आहे? मन, बुद्धी आणि 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय. बरोबर. ही वरची लाईन आपण बघतो, बरोबर. आणि मग ते त्यांनी आता आपल्याला इथे आपण कशाशी हा संबंध लावतो, की आपल्याला कैवल्याच्या दिशेने चाललेत ना हे सगळे लोक. साधना, समाधी, आपल्याला समाधीकडे वाटचाल करायची आणि त्याच्यासाठी ही साधना आपण काय करतो, तर ते साधना जर आपल्याला करायची आहे तर त्यांनी सुरुवातीच्या याच्यामध्ये एक योगाच्या मध्ये पुढे गेलेल्या लोकांसाठी पहिल्या पादात सांगितलेलं आहे. पण इथे काय सांगितलेलं आहे, दुसरा पाद त्यांनी सुरुवातच क्रियायोगाने सुरू केलेली आहे, बरोबर. म्हणजे त्याच्यातल्या काही गोष्टींवर आधी तुम्ही चालायला सुरुवात करा आणि हळूहळू तुमचं काय होणार आहे, समाधी भावनार्थ क्रियायोगाने काय साध्य होणार आहे, आणि क्लेश तनु करणार्थश्च. क्लेश तनु शब्द इथे आलेला आहे, म्हणजे काय, तनु अगदी कमी 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 होणार आहेत क्लेश.
मग आता हे त्यांनी सांगून टाकलं. पतंजली ऋषींनी आधीच सांगून, म्हणजे कुठली काय केल्यावर काय मिळणार आहे हे त्यांनी आधीच सांगून टाकतात. ते हे म्हणजे काय आणि हे केल्यावर तुम्हाला काय मिळणार आहे. बरोबर. क्रियायोग तुम्हाला नॉर्मल पीपलसाठी, आपल्या लोकांसाठी, त्याला त्यांनी पहिले जे आहेत त्यांना समाहित चित्त आणि इथे समाधी. दुसरं अजून एक काय सांगितलेलं आहे की हे पातंजल योग तंत्रामध्ये सांगितलेलं नाहीये, हे वेगवेगळ्या ठिकाणमध्ये सांगितलेलं आहे की ज्या वेळेला समाधी तुमची झालेली आहे, म्हणजे समाधी तुम्ही काय म्हणूया समाधीतच स्थित झालात आणि समाधीतून उतरलात, म्हणजे समाधी तुमची संपली आणि तुम्ही नॉर्मल जीवन जगता. मग त्यावेळेला तुम्ही कसं जगायचं, तर तेव्हा सुद्धा ती व्युत्थान अवस्था असते, त्याला तेव्हा सुद्धा तुम्ही क्रियायोगाचा अवलंब करून तुम्ही तुमचं आयुष्य घालवायचं आहे. बरोबर. म्हणजे तुम्ही त्याच स्थितीमध्ये पुन्हा समाधी अवस्थेमध्ये तुम्ही जाऊ शकता पुन्हा, म्हणजे अशासाठी, म्हणजे दोन आपल्या सारख्यांसाठी सुद्धा आणि जे समाधीतून उतरलेले आहेत त्यांनी सुद्धा कसं जगावं त्याच्यासाठी तो क्रियायोग सांगितलेला आहे. मग क्रियायोगाचं फायदा काय, समाधीची भावना तुमच्यामध्ये निर्माण होते आणि तुमचे क्लेश कमी व्हायला लागतात. मग आता त्यांनी काय म्हटलंय, आता क्लेश शब्द वापरलाय. समाधी म्हणजे काय पहिल्या पादात तर सांगून झालेलं आहे. मग आता क्लेश म्हणजे काय ते पुढे त्यांनी सांगतात. बरोबर. म्हणून त्यांनी हे 5 क्लेशांचं तुम्हाला त्यांनी वर्णन सांगतात. तर त्याच्यात त्यांनी काय सांगितलंय, अविद्या, अस्मिता, राग म्हणजे आवड, द्वेष म्हणजे नावड आणि अभिनिवेश हे 5 क्लेश आहेत. 5 क्लेशांमध्ये अविद्या ही सगळ्यात मेन, सगळ्यांची आई आहे, त्याच्यापासून सगळे निर्माण होतात हे 4 क्लेश. म्हणून उत्तरेशाम म्हणजे काय की अविद्येच्या पुढची जे लोक आहेत 4, ते अविद्येपासूनच, अविद्या हे क्षेत्र आहे, शेत आहे, त्याच्यातून ते उगवलेली आहेत. अविद्येपासून हे 4 क्लेश निर्माण झालेले. आणि अविद्या म्हणजे काय, तर अनित्याला नित्य मानणं, अशुचीला शुची मानणं, दुःखाला सुख मानणं आणि अनात्म जे आपलं नाहीये ते आपलं आहे असं मानणं, आत्म मानणं, त्याला अविद्या असं म्हटलेलं. इथपर्यंत आपण आधी बघितलेलं. आता दृक् शक्ती, अविद्येपासून अस्मिता निर्माण होते. बरोबर. अविद्येपासून, कारण ते क्षेत्रम उत्तरेशाम म्हटलेले, अविद्येपासून अस्मिता निर्माण होते. दृक् दर्शन शक्योः एकात्मता एव अस्मिता. दृक् शक्ती आणि दर्शन शक्ती या ऍक्च्युली 2 वेगळ्या आहेत, पण त्यांना आपण ज्या वेळेला एक आहेत असं समजतो त्याला अस्मिता म्हटले. आता त्या वेगळ्या कशा आहेत आपण बघितलं. आता आपण डोळ्याचं उदाहरण देऊन बघितलं की जो बघणारा कोण आहे, आत्मा, पुरुष, त्याला दृक् शक्ती म्हटलेलं आहे. आणि दर्शन शक्ती या 2 वेगळ्या आहेत आपण बघितलं. पण आपल्यासारख्या लोकांमध्ये काय होतं की आपण त्यांना एकच समजतो, त्याला अस्मिता असं म्हटलं जात. जे समाधी अवस्थेपर्यंत पोहोचले आहेत त्यांना हळूहळू आपण हे पुस्तकी भाषेत समजून घेतो की ते वेगळे आहेत, पण ऍक्च्युअल मध्ये ज्या वेळेला तुम्ही आचरणात त्या गोष्टी यायला लागतात आणि म्हणजे अनुभव तुम्हाला यायला लागतात, त्यावेळेला खरं तुम्हाला कळतं की तुमच्या वागण्यातून त्या गोष्टी येतात. बरोबर. तुमचं अभिनिवेश, नंतर या गोष्टी राग द्वेष कमी कमी होत जातात, पण शेवटपर्यंत राहते काय, अस्मिता, आणि त्याच्यानंतर सगळ्यात शेवटी अविद्येचा नाश होतो. तर आपण दृक् शक्ती, दर्शन शक्ती आपण हे बघितलं. बरोबर. आता आपण आता थोडक्यामध्ये आपण एक रूप म्हणजे आपण एक का भासतो असं जर आपण बघितलं तर आपण चंद्र आहे, तर चंद्राला स्वतःचा प्रकाश असतो का, चंद्राला स्वतःचा प्रकाश असतो का, नाही. नाही. बरोबर. सूर्यापासून सूर्याचे किरण चंद्रावरती पडतात आणि ती प्रतिबिंबित होऊन आपल्याला त्याची जी उजळलेली बाजू आहे ती आपल्याला दिसते. आणि मग आपल्याला काय वाटतं की जे काही म्हणजे हे चंद्राची किरणं आहेत, बरोबर, ऍक्च्युली ती सूर्याचीच परावर्तित होऊन आपल्या डोळ्यांमध्ये आलेली असतात. बरोबर आहे की नाही, हे आपण शाळेमध्ये शिकलेलो आहोत. बरोबर आहे ना. हो. ऍक्च्युली चंद्र प्रकाश देतो का, नाही देत. बरोबर. आता जर या ऍक्च्युली सूर्य सुद्धा प्रकाश देऊ शकत नाही स्वतः. पण सूर्याची किरण शब्द वापरला ना, सूर्याची किरण तुमची चंद्रावरती पडतात आणि मग आपल्याला
ती किरण परावर्तित होऊन आपल्याला ती दिसतात. बरोबर. सूर्याच्या ज्या ज्वाळा आहेत त्याच्यापासून प्रकाश येतो. बरोबर आहे की नाही? एवढं तर बरोबर आहे ना मी म्हणते ते. सूर्यांच्या आता आपण अग्नी पेटवल्यावरती अग्नीचा प्रकाश आपल्याला दिसतो ना. बरोबर. तसंच. मग आता हे जर आपण उदाहरण घेतलं तर सूर्य म्हणजे आपण पुरुष म्हणूया आणि चंद्र म्हणजे प्रकृती म्हणूया. बरोबर. आणि आता याच्यामध्ये होतं काय की जसं आपण म्हणतो की चंद्राने प्रकाश दिला तसं प्रकृती म्हणजे काय आपण ना. पण आपण काय म्हणतो म्हणजे आपल्यातल्या आत्म्याने हे बघितलं असं म्हणतो का? नाही. हे मी बघितलं. हे मी केलं. बरोबर आहे की नाही? मी अस्मिता जी आपल्यामध्ये आहे ना त्याच्यामुळे आपल्याला वाटतं की माझं शरीर म्हणजे मी आहे. म्हणजे अशी जाणीव आपल्याला होते. माझं शरीर ही जी अस्मिता आहे या दोन शक्ती एकत्र झाल्यामुळे होतं काय? दृक शक्ती, दर्शन शक्ती ह्या एकत्र झाल्यामुळे होतं काय? की आपल्याला काय वाटायला लागतं की माझं शरीर म्हणजे मी आहे, माझं मन म्हणजे आपली बुद्धी आहे ती अशी जाणीव आपल्याला करून देते. माझं मन, बुद्धी म्हणजे मी आहे ते काय आहे? तर हे सगळं मी आहे. ही जी जाणीव असते ना आपल्याला ही नेहमी अशीच असते ना, मी बघितलं, मी केलं. हे सगळं मी आपण म्हणत असतो. पण ऍक्च्युली मी करत असतो का? सांगा बरं, मी म्हणजे कोण? नाही ना. पण ही ज्यावेळेला तुम्हाला खरं याच्या मागचं रिअलायझेशन, मागची जाणीव, कारण तुम्हाला कळतं की आतला हा वेगळा आहे आणि बघणारा हा वेगळा आहे. ही जी जाणीव ज्यावेळेला होते त्याच वेळेला तीच अवस्था म्हणजे ऍक्च्युली कैवल्याची अवस्था असते. म्हणजे मी एक हे वाचून दाखवते. व्यासभाष्य, एक मिनिट हं थांबा. व्यासभाष्यामध्ये काय म्हटलंय याच्याबद्दल मी वाचून दाखवते. द्रष्टा पुरुष म्हणजे शुद्ध चेतना, बुद्धी व तिच्याशी संलग्नित असलेली चित्त, अहंकार, मन व 10 इंद्रिये ही संसार जाणण्याची यंत्रणा आहे. पुरुष व बुद्धी एकच आहेत असे वाटणे म्हणजेच अस्मिता नावाचा क्लेश. या दोघांचे स्वरूप पूर्ण उमगणे म्हणजेच कैवल्य. म्हणजे थोडक्यात आतापर्यंत आपण जे काही बोललो की ह्या दोन गोष्टी वेगळ्या आहेत हे तुम्हाला ज्या वेळेला उमजतं त्यावेळेला तुम्हाला कैवल्य मिळतं. आता पण आपल्याला उमजलंय शब्दांनी. बरोबर. पण ज्या वेळेला शब्दांनी उमजलेलं कृतीमध्ये येतं आणि तुम्हाला इतर गोष्टींपासून तुम्हाला वैराग्य वृत्ती येते, म्हणजे ती खूप मोठी साधना आहे पूर्वी. आपण हे अजून फक्त शब्दांनी समजून घेतो आहोत. कारण ह्या गोष्टी आपल्या आचरणात आणणं ना खूप कठीण आहे. बरोबर. ह्या गोष्टी ऍक्च्युली असतात हे आपण आता अजून खरोखर शब्दांनी समजून घेतोय. आपण ज्या वेळेला अस्मिता म्हणतो ना, अस्मितेची भावना म्हणजे काय? मी आहे, हे माझं आहे. हे माझं आहे म्हणताना आपण बरोबर आपला हात कुठे जातो मला सांगा? हे माझं आहे असं नाही म्हणत आपण. हो की नाही? असं कधीच म्हणत नाही. हे माझं आहे. माझं आहे म्हणताना तो अंतरीचा आत्मा आपला बरोबर हात बरोबर छातीपाशी जातो. हो की नाही? तर त्यांनी म्हटलेलं आहे की अस्मितेमुळे माझं शरीर आणि मन म्हणजे माझं मन, बुद्धी हे सगळं म्हणजे ही सगळी तुम्हाला जाणीव होते. आणि त्याच्यामुळे काय होतं की जो आपला पुरुष आतमध्ये आहे त्याचा आपल्याला विसर पडलेला असतो. त्यामुळे हे पुस्तक माझं आहे, हे सगळं माझं आहे, ही मुलं बाळ, हा संसार माझा आहे, घर माझं आहे. म्हणजे आपण कधी असा वेगळा होऊन कधी आपण विचारच करत नाही. आणि म्हणून म्हटलं जातं की त्या पुरुषाचा आपल्याला विसर पडलेला असतो. आणि म्हणजे आपल्याला ज्या वेळेला चित्तवृत्ती म्हणजे चित्तवृत्तीचा आपण आपल्यामध्ये निर्माण होतात, तर त्याच्यातूनच आपल्या अस्मितेचं प्रकटीकरण होत असतं. म्हणजे काय? की चित्तवृत्ती म्हणजे एखादी गोष्ट मला हवी आहे. आपल्या मनातल्या ज्या कुठल्या वृत्ती निर्माण होतात, तर त्याच्यातून हे माझं आहे किंवा ह्या गोष्टी आपल्याला आवड, निवड ह्या सगळ्याच गोष्टी ह्या प्रत्येकी म्हणजे हे मला आवडतंय. गुलाबजाम मला आवडतायत. मला हा माणूस नकोसा वाटतो. मला ही जी शब्द आहे, तर हे सगळं ह्या पुढच्या ज्या वृत्ती आहेत त्याचं प्रकटीकरण जे आहे ते अस्मितेतून निर्माण होत असतं. म्हणजे अविद्येमधून अस्मिता निर्माण होत असते आणि अस्मितेमधून पुढचे रागद्वेष, अभिनिवेश ह्या गोष्टी निर्माण होत असतात.
एवढं समजतंय का? हो आपण मॅडम, आलं आपण लक्षात. पहिल्या सूत्रामध्ये पहिलं सूत्र नाही, पहिल्या पादामध्ये आपण चौथं हे म्हटलं होतं, वृत्ती सारूप्यम इतरत्र. बरोबर? म्हणजे तो जो चित्तवृत्ती ज्या वेळेला म्हणजे तुमचा जो पुरुष आहे तर तो कुठे असतो, एरवी कुठे असतो, तो तुमच्या वृत्तींच्या बरोबर असतो. म्हणजे काय, दृग्दर्शन त्यांची एकात्मता झालेली असते ना, बरोबर आहे? आपण इथे दृक्शक्ती आणि दर्शन शक्ती या दोन एकत्र झालेल्या असतात असं आपण म्हणतो. म्हणजे काय, तो पुरुष आणि प्रकृती एक आहे असं आपल्याला भासतं. याला त्यांनी अस्मिता म्हटलेलं आहे. आणि ह्या सगळ्या अस्मितेचं प्रकटीकरण आपल्याला आपल्या वेगवेगळ्या चित्तवृत्ती आहेत त्याच्यातून त्याचं प्रकटीकरण या अस्मितेचं होत असतं. चित्तवृत्ती म्हणजे काय, मनात उठणाऱ्या वृत्ती, मनात कुठलेही विचार येतात त्याच्या मार्फत त्या अस्मितेचं प्रकटीकरण. अस्मिता आहे हे तुम्हाला कसं कळतं? आपण आधी दृक्शक्ती दर्शन शक्ती ते सगळं समजलो, पण अस्मिता ही कशी ओळखायला येते तुम्हाला? तर तुमच्या मनामध्ये उठणाऱ्या ज्या वृत्ती आहेत त्याच्यातून, त्या चित्तवृत्तीच्या माध्यमातून तुम्हाला ही अस्मिता आहे ही तुम्हाला म्हणजे लक्षात येते. आणि तिचा नाश कसा होणार? आता जर चित्तवृत्ती ज्या वेळेला करतो त्यावेळेला काय होतं, चित्तवृत्तींचा निरोध केला जातो, पूर्ण चित्तवृत्ती नाहीशा केल्या जातात. बरोबर? मग अस्मिता नाहीशी करायची असेल तर तुम्हाला काय करायला पाहिजे, चित्तवृत्तीचा निरोध कराल तेव्हाच तुमची ती अस्मिता जाणार आहे, असं पण त्यांनी म्हटलं. एवढं समजलं का? हो. बाकीच्या नाही समजते, थोडं बोजड होतंय का? म्हणजे पुन्हा पुन्हा आपण बोलू त्याच्यातून थोडं थोडं समजायला लागेलच, पण आपण बघितलं अविद्येमधून अस्मिता आणि अस्मितेमधूनच राग द्वेष हे निर्माण होतात. पुढच्या ज्या गोष्टी आहेत ना तर त्या, आता गंमत म्हणजे आपण ज्याला अहंकार म्हणतो, अस्मिता, अस्मितेला अहंकार आपण शब्द बोली भाषेमध्ये आपण म्हणू शकतो. बरोबर? म्हणजे तुम्हाला समजायला सोपं जाईल. जसं आपण पुरुषाला आत्मा म्हटलं तसं अस्मितेला थोडंसं वेगळं आपण अहंकार असं जर आपण म्हटलं तर आपल्याला एखादी गोष्ट हवी आहे, आपल्याला म्हणताना मला हे आवडतं, मला हे आवडत नाही. म्हणजे काय, मला या संकल्पनेतून तुमची आवड किंवा नावड तयार होते. म्हणजेच काय, अस्मितेतून तुमचा राग द्वेष, जो पतंजलींनी राग द्वेष म्हटला आहे, तो निर्माण होतो. बरोबर? एवढं कळतंय? एवढं कळतंय का? मला ही गोष्ट आवडते, मला ही गोष्ट आवडत नाही. आता मी नुसतं आवडते आवडत नाही म्हणते का? नाही. मी काय म्हणते, मला म्हणताना काय येतं, अस्मिता. बरोबर? मला म्हणताना काय येतं, अस्मिता. मग त्या अस्मितेतूनच तुमच्या एखाद्या गोष्टीबद्दलची आवड किंवा नावड निर्माण होते. अस्मितेतून काय निर्माण होतं की ही गोष्ट मला हवी, ही मला गोष्ट नको. म्हणजे ही हवी म्हणताना काय असतं, आसक्ती असते, ही गोष्ट मला हवी आहे. मग त्याचं त्यांनी पुढचं सूत्र दिलेलं आहे. पुढचे सूत्र त्यांनी काय दिलेलं आहे, सुखानुशयी रागः. सुखानुशयी रागः. मला वाटतं सगळ्यांना अस्मिता याच्याबद्दल बऱ्यापैकी समजलेलं आहे. आपण पुढे जाऊया. अस्मिता म्हणजे मी सगळं 100% समजलं असं समजत नाही, पण 75% तरी समजलं असावं असं मी एक अपेक्षा करते. आता सुखानुशयी रागा, तुमच्या अस्मितेतूनच, मी मधूनच पुढचा क्लेश निर्माण होतो. सुखानुशयी राग, सुख अनुशयी रागः. सुखाचा मागोवा घेणारी तीव्र आवड किंवा आकर्षण म्हणजे राग. म्हणजे काय, आता त्यांनी म्हटलेलं, आणि पुढचं पण बघूया, दुःखानुशयी द्वेषः. दुःख अनुशयी द्वेषः. दुःखाचा मागोवा घेणारी तीव्र नावड किंवा विकर्षण. आकर्षण म्हणजे एखादी गोष्ट हवी असं वाटणं,
आणि विकर्षण म्हणजे मला ही गोष्ट नजरेसमोर सुद्धा नको, अशा वेळेला जी भावना तुमच्यात असते, म्हणजे तुम्हाला ती गोष्ट नको असते, तिला विकर्षण म्हटलंय, म्हणजेच द्वेष. म्हणजे एखादी गोष्ट तुम्हाला हवीशी वाटणं म्हणजे राग, आसक्ती. आणि द्वेष म्हणजे काय, की तुम्हाला ती गोष्ट नकोशी वाटणं. पण नुसती हवीशी वाटणं आणि नकोशी वाटणं एवढाच त्याच्यामध्ये भाग आहे का, तर नाही. सुख अनुशयी, सुख शब्द आलेला आहे. म्हणजे तुम्हाला ती गोष्ट का हवीशी वाटते, तर एखाद्या गोष्टीतून ते सुख मिळतं आणि म्हणून तुम्हाला ती गोष्ट हवीशी वाटते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय, की एखाद्या गोष्टीबद्दल तुम्हाला अनुभव दुःखाचा आलेला असतो आणि ती तुम्हाला नकोशी वाटते. त्यावेळेला असं म्हटलेलं आहे, की दुःखानुशयी द्वेषः. आता इथे आपण आवड नावड ज्या वेळेला शब्द म्हणतो, त्यावेळेला एकाच नाण्याच्या त्या दोन बाजू आहेत. बरोबर? म्हणजे मराठीमध्ये आपण असं म्हणतो राग द्वेष. पण मराठीमध्ये जो राग द्वेष, पुन्हा सांगते, मराठीमध्ये जो राग द्वेष आपण ज्या अर्थाने वापरतो, तो अर्थ इथे वापरलेला नाही. इथे राग म्हणजे एखादी गोष्टीची आकर्षण, हवीशी वाटणं असं आहे. आणि द्वेष म्हणजे एखादी गोष्ट नकोशी वाटणं किंवा विकर्षण असं अर्थ त्याचा आहे. आता एखादा आपण जर गुलाबजाम खाल्ला, मी आधी गुलाबजाम आपण नेहमीच खातो. समजा रसगुल्ला मी खाल्लाय, मी बघितलाच नाहीये रसगुल्ला कधी, पण मी एकदा रसगुल्ला खाल्ला आणि मला तो आवडला होता. बरोबर? हे एक माझ्या स्मृतीमध्ये गेलंय, की हा एक पदार्थ मी खाल्ल्यावरती मला आवडला होता आणि त्याचं नाव रसगुल्ला आहे. मग ज्या वेळेला तो पुन्हा पदार्थ मी ज्या वेळेला लग्नामध्ये गेले तिथे बघितला, की अरे पांढरा पांढरा गोळा आहे, अरे हा रसगुल्ला आहे. हं, मग मी तो बघितल्यावरती मला काय माझ्या स्मृतीतून काय बाहेर येतं, की मी मागे एकदा असंच खाल्लं होतं, त्याचं नाव रसगुल्ला होतं आणि तो खूप छान होता, तो मला आवडला होता. बरोबर? तर ते त्यावेळेचं जे सुख, त्या भावनेतून मला आता पुन्हा हा रसगुल्ला बघितल्यावरती तो मला हवासा वाटला, खावासा वाटला. तर ही जी माझी भावना सुखाच्या भावनेतून मला निर्माण झालेली आहे, त्याला म्हटलं आहे राग. आधी जे मिळालेलं सुख आहे त्याच्यातून मला ती गोष्ट हवीशी वाटते, त्याला म्हटलेलं आहे राग. एवढं लक्षात आलं का? एवढं लक्षात आलं का? आणि ती हवीशी वाटणं म्हणजे उत्कट इच्छा आहे. म्हणजे नुसतं हवीशी असं नाही. मग मी मी ते काउंटरवर जाणार, घेणार, लाईन लावणार आणि मी ते घेणार आणि मग ते मी खाणार. म्हणजे असं नाही, जाऊ दे एवढी कोण लाईन लावेल. तो राग नाही होत. पण ती गोष्ट मिळवण्यासाठी त्या सुख पुन्हा, आधी अनुभवलेलं सुख पुन्हा अनुभवायचंय. त्या उत्कट इच्छा, ती उत्कट इच्छा जी असते ना, आपण इथे तीव्र हा शब्द वापरलाय, तीव्र आवड. तसं जी उत्कट इच्छा असते ना, किंवा तर त्याला राग असं म्हटलेलं आहे. एवढं लक्षात आलंय का? राग म्हणजे काय? मॅडम, एक मिनिट हा. म्हणजे सुखाची आवड जर तीव्र झाली तर त्याच्यातून पुढे राग निर्माण होतो, असं आहे, असं धरता येईल का त्याचा बरोबर, अर्थ? बरोबर. हा असाच अर्थ आहे. हा म्हणजे सुखाची आवड तर सगळ्यांना असते. म्हणजे तो आधीचा एक अनुभव आहे एखाद्या गोष्टीचा, तो तुम्हाला सुखद आहे. एखादी व्यक्ती, बरं ती वस्तू जाऊ दे, एखादी व्यक्ती बघितली आपण आणि त्याच्याबरोबर तुम्ही एक दिवस घालवलेला असेल, कुठेतरी भेटली असेल आणि ही व्यक्ती चांगली आहे, तिच्याबरोबर घालवलेला वेळ हा चांगला होता, हे तुम्हाला जाणवलं. पुन्हा ती व्यक्ती भेटली आणि तुम्हाला वाटतं की नाही, यांनी आज माझ्याबरोबर पुन्हा वेळ घालवावा. मग आपण म्हणतो, नाही थांब ग, मैत्रीण ती भेटली, घरी आली, थांब ग, कशाला जातेस? म्हणजे काय, त्यावेळेला तुम्हाला जो सुखद अनुभव आला, तो पुन्हा उत्कटतेने अनुभवण्याची इच्छा तुमच्यात निर्माण झाली. आता ही सहवासाचं सुख झालंय. बरोबर? हे खाण्यातलं सुख आहे, बघण्यातलं सुख, प्रत्येक गोष्टी ऐकण्यातलं सुख. ते जे तुम्हाला उत्कटतेने अनुभवायला असं वाटतं, त्याला राग असं म्हटलेलं आहे. कळलं? कळलं का?
अंजली ताई समजलं का? म्हणजे पराकोटीच्या सुखाचा मागोवा राग बरोबर घेत. बरोबर बरोबर. पराकोटीच्या सुखाचा मागोवा आणि राग घेत. हा बरोबर, तर त्याला त्यांनी राग म्हटलेलं आहे. म्हणजे सुखाचा अनुशयी हा शब्द वापरलाय ना, की तो सुखाचा मागोवा. हे केल्यावर सुख मिळणार आहे हे तुम्हाला माहित आहे. ही तुमची भावना आहे. ज्ञानी पुरुषाला कळतं सुख कशामध्ये आहे. पण तुम्हाला काय वाटतंय, की हे अनुभवल्यामुळे, हे मिळाल्यामुळे मला सुख मिळणार आहे. सुखाचा मागोवा घेण्याची जी वृत्ती आहे ना तुमची, त्याला राग असं म्हटलेलं आहे. तो क्लेश आहे. ऍक्च्युअली विचार करा, सुख मिळणार आहे, पण त्याला त्यांनी क्लेश म्हटलेलं आहे. कारण त्या सुखाची परिणिती ही दुःखामध्ये होते. एक जिलबी दिली, वा वा छान आहे. दुसरी दिली, वा वा छान आहे. अजून खा रे, 2 ताटात वाढल्या. पुन्हा जावयाच्या समोर सासूबाई आल्या, खा हो, म्हणून अजून 2 वाढल्या. अजून मग साली आली, तिने वाढल्या. आता किती खाणार तुम्ही? ती पहिल्या वेळेला जे सुख तुम्हाला जिभेला अनुभवलं, ते नंतर 15, 20, 25, 30 खाल्ल्यावर तुम्ही अनुभवाल का? नाही ना. जर मी हे विधान केलं, जिलबी खाल्ल्यावर मला सुख अनुभवलं, मला खूप छान वाटलं, मला जिलबी आवडली. पण तुम्हाला नको असेच तोपर्यंत तुम्ही जिलबी खाल्ल्यावरती तेच सुख पहिल्या जिलबीला, दुसऱ्या, तिसऱ्याला अनुभवलं ते तुम्ही अनुभवू शकाल का? नाही. म्हणजे काय, तुमची सुखाची परिणिती अंतिमतः कशात झाली? दुःखात. हे प्रत्येक गोष्टीबाबत लागू होतं. अतिसुख सुद्धा बोचायला लागतं. आपण म्हणतो ना, मराठीत म्हणतो असं. अतिसुख सुद्धा बोचायला लागतं, कारण त्याची परिणिती दुःखामध्ये होते. आणि ह्या भावना का निर्माण होतात आपल्या, की आपलं चित्त आहे ना, ते चित्त सारखं बाहेर, आपण म्हटलेलं आहे ना, की चित्त नेहमी बाहेर धाव घेत असतं आपलं, बरोबर? तर हे चित्त सारखं बाहेर धाव, त्याच्या मागचं कारण हे, की एखादी गोष्ट आवडते किंवा नाही आवडत, तर त्याचं कारण हे, की ते चित्त आपलं सारखं बाहेर धाव घेत असतं. आणि त्याच्यामुळे ह्या गोष्टी निर्माण होत असतात, की हवंय, हवंय, हवंय. आपण स्मृती चित्त आहे ना, स्मृतीमध्ये तुमच्या त्या गोष्टी असतात. त्यामुळे पुन्हा त्या गोष्टी हव्याशा वाटतात. आता दुःख अनुशयी द्वेष हा म्हणजे काय, की अ, एखादी व्यक्ती एखाद्या व्यक्तीबद्दल किंवा एखाद्या गोष्टीबद्दल तुमच्या आधीचा अनुभव हा दुःखदायक असेल, तर तुम्ही काय म्हणता, नको बाबा ते पुन्हा समोर येऊ नकोस, हा माणूस दिसायला नको, ही गोष्ट मला नकोय. का नकोय? तर तुमचा जी आधीचा अनुभव आहे, तर तो दुःखदायक असतो. त्यामुळे मग तुम्हाला त्या गोष्टीबद्दल तीव्र नावड म्हणजे डोळ्यासमोरच नको असते. तर त्याला त्यांनी द्वेष असं म्हटलेलं आहे. आता आपलं म्हणजे आपल्याला ही आपल्या नॉर्मल लोकांमध्ये जसं म्हटलं जातं ना, की काय बरं ते तुकाराम महाराजांचं सुख सुख पाहता जवा पाडे आणि दुःख पर्वता एवढं, म्हणजे आपल्या लोकांसाठी हे असं असतं सगळ्या गोष्टी. मग नॉर्मल लोकांसाठी जर असं आहे, तर आपल्यामध्ये रागद्वेष आहेत ना, आलेले आहेत. आपल्यासाठी दुःख भरपूर असतं दिलेलं. मग ती तीव्र नावड आपल्यामध्ये प्रत्येक गोष्टीबद्दल असतेच. आणि ती असते कशामुळे? अस्मितेमुळे. का आपल्या वृत्ती आहेत त्या बाहेर जात असतात. स्मृतीमध्ये त्याच्याबद्दलच्या गोष्टी स्टोअर करून ठेवलेल्या असतात. ही गोष्टांनी मला सुख दिलं, हा गोष्टी मला आवडतंय, ही गोष्ट मला नकोय, नाही आवडत आहे. तर त्याला राग, द्वेष स्मृतीमध्ये का? आणि हे सगळं घडतं का? तर तुमचं चित्त हे सारखं बाहेर जात असतं. बाह्यमुखी. आणि चित्तवृत्ती निरोधाआधी प्रत्याहार साधून त्या चित्ताला आत वळवलं जातं आणि मग तो प्रत्याहार साधून आपण समाधीकडे वाटचाल करत असतो. या पुढच्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि म्हणून या क्लेशांना कमी करायचं, तणू करायचं, कारण त्याच्यासाठी त्यांनी क्रियायोग सांगितलाय, की हे क्लेश आहेत. आधी क्लेश कोणते ते ओळखा. एखादी गोष्ट मला आवडते, मला नाही आवडत आहे, हे क्लेशच आहे. हे कळलं का? थोडं बोजड होतंय का, की समजलंय का? हो थोडक्यामध्ये मॅडम. सुखाचा मागोवा हे तुम्हाला अशी
4-5 वाक्यांमध्ये लिहिलं तरी बसे, पण कसं आहे ना, त्याच्या मागची संकल्पना समजून घेतल्याशिवाय, कारण हे आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा आपण बघू शकतो, की एखादी गोष्ट अति आवडते, तर तुम्हाला लक्षात आलं पाहिजे, की मला हे जे अति आवडते म्हणजे याचं काय होणार आहे? एखाद्या गोष्टीच्या मागे किती धावायचं? नॉर्मल जीवन जगण्यासाठी आपल्याला काही गोष्टी आवश्यकच असतात. पण ती गोष्टीची अति म्हटलेलं आहे, तीव्र आवड, बरोबर? तर ती सीमारेषा आपल्याला आपल्या आयुष्यात समजली पाहिजे. बरोबर? आता पुढचं आपण बघूया. चालेल ना जास्त घेतला तर? अरे सॉरी, काय झालं? एकच राहिलेलं आहे, आपण पुढचं घेऊन टाकूया. स्वरसवाही विदुषोऽपि तथा रूढो भिनिवेशः. आता जिथे हा एस लिहिलेला असतो ना, इंग्लिश एस, तिथे तुमचा उच्चार हा खूप लांब करायचा असतो. विदुषोऽपि रूढोऽभिनिवेशः. आता इथे आपण खालचं फोड बघूया. आता स्वरसवाही हा एक शब्द आहे, पण स्वरसवाही विदुषः अपि तथा रूढ अभिनिवेशः. स्वरसवाही विदुषः अपि तथा रूढ अभिनिवेशः. देहाभिमान हा क्लेश स्वभावतःच अंतर्यामी सतत वाहत असतो. सर्व प्राणी मात्रांमध्ये विद्वानांवरही देहाभिमान आरूढ झालेला दिसतो. म्हणजे त्यांनी म्हटलेलं आहे की स्वरसवाही हा शब्द त्यांनी वापरलेला आहे. स्वरसवाही म्हणजे काय, की हा अभिनिवेश, त्याचा अर्थ देहाभिमान असा आहे. तर हा अभिनिवेश किंवा देहाभिमान हा जो क्लेश आहे, हा प्रत्येकामध्येच असतो, सर्व प्राणी मात्रांमध्ये असतो. आता त्यांना विदुषी व्यक्ती म्हणजे काय, की जे विद्वान असतात त्यांना विदुषी व्यक्ती म्हणजे विदूषक नाही. विदुषी म्हणजे काय, की विद्वान व्यक्ती. आपण जर म्हटलं सर्व प्राणी मात्रांमध्ये असतो, मग विद्वान व्यक्तींमध्येही तो असतो. आपण म्हणतो की विद्वान व्यक्तींना सगळं माहिती असतं, त्यांना सगळं नॉलेज असतं. मग त्यांना जर सगळं हे योगाचं नॉलेज आहे, तर मग त्यांच्यामध्ये नको ना. पण तसं नसतं, त्या विद्वानांमध्येही असतं. हे विशेषत्वाने सांगतात पतंजली ऋषी, की त्यांना सुद्धा सुटलेला नाहीये तो देहाभिमान. त्यांच्यामध्ये सुद्धा तो असतो. बरोबर? एवढं समजलं, त्याचा अर्थ समजला का? हो मॅडम. विदुषः अपि तथा आरूढ अभिनिवेशः. देहाभिमान हा प्रत्येक व्यक्तीमध्ये असतो, अंतर्यामी सतत वाहत असतो. म्हणजे काय, तो एकदा आला आणि थांबला नाहीये, तो तुमच्यामध्ये कायम स्वरूपी तो वाहत असतो. आता अभिनिवेश किंवा देहाभिमान म्हणजे काय, तुम्हाला काय मॅम, वाटतं? देहाभिमान म्हणजे एक प्रकारचा अहंकारच येतो का? हा, पण आपण अहंकार या शब्दाला आधी काय म्हटलेलं आहे? अस्मिता हा शब्द वापरलेला आहे. आपण ज्याला अहंकार, आपल्या मनामध्ये जो आहे ना अहंकार, त्याला अस्मिता हा शब्द वापरलेला आहे. बरोबर? इथे अभिनिवेश म्हणजे काय? जीवन जगण्याची आसक्ती. अभिनिवेश म्हणजे काय, की जीवन जगण्याची आसक्ती किंवा आपण म्हणूया मृत्यूचं भय. लहान मूल असतं ना, तर लहान मूल, एक उदाहरण खूप साऱ्या पुस्तकांमध्ये दिलं जातं, की लहान मूल आहे, त्याला आपण असं केलं की तो असं घाबरतो. आता ऍक्च्युली त्याला काय कळत असतं, खाली पडल्यावरती मला लागणार आहे, मी मरणार आहे, किंवा काय कळतं का त्याला? कळतं का मला सांगा? पण नाही ते कळत. अगदी जन्मलेल्या मुलाला सुद्धा तुम्ही केलं ना तरी होतं ते. तर असं म्हटलं जातं की ते त्याला पूर्वजन्मीच्या संस्कारातून आलेलं असतं. तो जो आहे ती गोष्ट पूर्वजन्मीत मृत्यूचं भय असतं,
ते त्याच्या स्मरणामध्ये असतं आणि ते त्याच्यातून आलेलं असतं असा उल्लेख काही पुस्तकांमध्ये दिलेला आहे. म्हणजे काय, थोडक्यात आपण जर विचार केला, अभिनिवेश म्हणजे काय, जगण्याबद्दलची आसक्ती किंवा जीवनासक्ती म्हणतो, किंवा दुसरा अर्थ मृत्यूचं भय. आणि आता मृत्यूचं भय का निर्माण होतं सांगा बरं मला. मरायचं भय, मरण्याचं भय का निर्माण होतं? अज्ञानामुळे. हा, अज्ञानामुळे. ह्या सगळ्या गोष्टी अज्ञानातूनच आहे. अविद्येतूनच आहे. पण मरण्याचं भय जगण्याच्या इच्छेतून निर्माण होतं. मला जगायचंय या इच्छेतून तुमच्यामध्ये मृत्यूचं भय हे निर्माण होत असतं. आणि म्हणून त्यांनी म्हटलेलं आहे स्वरसवाही. मग हा जो देहाभिमान आहे हा प्रत्येकामध्ये, आपण अंतर्यामी शब्द जर वापरला तर म्हणजे प्रत्येकाच्या आतमध्ये तो सतत वाहत असतो. बरोबर. आता म्हणजे आपण थोडक्यात जर म्हटलं की आणि अभिनिवेशाचं अजून एक सांगितलं जातं की आपल्याला म्हणजे आपण आता समजा आपण मनुष्य प्राणी हे घेऊया, मनुष्य प्राणी. तर मनुष्य प्राण्याचा अभिनिवेश कसा जागृत आहे आपण म्हणता येईल, त्याला आपण म्हणजे मी मरणार आहे मला माहित आहे, पण माझी जगण्याची आसक्ती ही तीव्र आहे की मला मरायचं नाहीये. बरोबर. मला मरायचं नाहीये ही भावना माझ्या जगण्याच्या इच्छेतून निर्माण झाली. बरोबर. त्याच्यानंतर पुढे जाऊन असं म्हटलं जातं की मी मनुष्य प्राणी हा पुढे पुन्हा राहिला पाहिजे, म्हणून काय केलं जातं की माझ्यासारखाच प्राणी, मनुष्य प्राणी पुढे मी जन्माला घालते. आणि ह्या गोष्टी अभिनिवेशातूनच निर्माण होतात. असं म्हणजे आपल्यासारखा जीव प्राणी मात्र तयार करतात, ते अभिनिवेशा म्हणजे मूळ प्रेरणा त्याची अभिनिवेश असते. त्याची मूळ म्हणजे आपल्यासारखा जीव जन्माला घालण्याची मूळ प्रेरणा ही अभिनिवेशातूनच निर्माण होत असते. सुनीताजी, तुम्हाला काही सांगायचंय का? ओके, ठीक आहे. हे एवढं समजलं का? हो. आता याच्याबद्दल आपण बघितलं की पतंजली ऋषींनी जी योगसूत्र लिहिली त्याच्यावरती व्यासभाष्य लिहिलं गेलं, त्याच्यावरती पुन्हा टीका दिल्या गेल्या. तर त्याच्यामध्ये एका टीकेमध्ये म्हणजे वाचस्पती आणि व्यासांनी व्यासभाष्यामध्ये पण काय दिलंय मी तुम्हाला वाचून दाखवते की मृत्यूची भीती पूर्वजन्मातील मृत्यूच्या अनुभवाच्या आठवणीतून आलेली असते, ती सर्व प्राणी मात्रांमध्ये आढळून येते. आता आपण मगाशी तेच बघितलं की सगळ्या प्राणी मात्रांमध्ये असतेच. कुठल्या प्राण्याला मरावंसं वाटत नाही? एखादा कुत्रा आहे, आपण दगड मारला तर तो लगेच पळतो की नाही? किंवा त्याला वाटलं की आपण त्याला काहीतरी करू तर तो भुंकतो की नाही आपल्यावरती? बरोबर. कारण त्याला वाटतं की आपण मरू नये, आपल्याला हा माणूस इजा पोचवू शकतो, मारेल आपल्याला. बरोबर ना? तर ह्याच्यातूनच म्हणजे प्रत्येक प्राणी मात्रांच्या इथे असते. आणि त्यांनी म्हटलेलं आहे की विद्वानांना मध्ये सुद्धा ती तुम्हाला आढळून येते. बरोबर. एवढं समजलंय? हो. आणि म्हणजे याच्यावरती स्वामी विवेकानंदांनी सुद्धा जे काही विवेचन केलेलं आहे ना, त्याच्यामध्ये त्यांनी सुद्धा असं म्हटलेलं आहे की हे आता मी जे मगाशी वाचून दाखवलं, तर त्यांनी पण तेच म्हटलेलं आहे की आपल्या जगण्याच्या इच्छेतूनच ह्या सगळ्या गोष्टी निर्माण होत असतात. आता हे 5 आपण जे क्लेश बघितले, तर त्यांचा म्हणजे आपण पतंजली ऋषींची मेथड आपण बघितली. ते काय आहे म्हणजे त्याची व्याख्या सांगून टाकतात, डायरेक्ट त्याचा इफेक्ट सांगून टाकतात. बरोबर. आणि मग त्याच्यामध्ये येणारे जे काही संदर्भ आहेत ते लगेच पुढे त्यांचे येत असतात. बरोबर. म्हणजे क्रियायोग सांगितला, त्याचा इफेक्ट सांगितला, मग त्याच्यात जे पंचक्लेशाचा उल्लेख आलाय 5 क्लेश सांगितले. मग आता ते 5 क्लेश सांगितले, मग त्या क्लेशांना त्याचा मार्ग काय? तुम्हाला ते क्लेश कमी करायचे.
समाधी भावनार्थ क्लेश तनुकरणार्थ. मग ते क्लेश तनु करायचे, कमी करायचे. तर ते कसे करायचे? तर त्यांनी हे पुढच्या 2 सूत्रांमध्ये सांगितलेले आहेत. ते प्रतिप्रसव हेयाः सूक्ष्माः. ते प्रतिप्रसव हेयाः सूक्ष्माः. तुम्ही स्वतः ज्यावेळेला मी म्हणते त्यावेळेला तुम्ही सुद्धा घरामध्ये म्हणायचं आहे. कारण ते शब्द तुमच्या तोंडात बसले पाहिजेत. ते प्रतिप्रसव हेयाः सूक्ष्माः. सु दुसरा आहे त्यामुळे त्याचा उच्चार हा दीर्घ करायचा, म्हणजे तुम्ही लिहिताना सुद्धा दीर्घच लिहाल. आता मी प्रतिप्रसव, प्रति मी ती पहिला आहे त्यामुळे तो शब्द पटकन उच्चारला, मी प्रति म्हटलं नाही. प्रतिप्रसव हेयाः सूक्ष्माः. अभिनिवेश, द्वेष, राग, अस्मिता, अविद्या अशा उलट्या क्रमाने प्रवास करत, म्हणजेच काय, प्रसव क्रियेच्या उलट्या दिशेने नेऊन त्या क्लेशांना सूक्ष्म करता येते. तुम्हाला प्रतिप्रसव हा शब्द तुम्हाला याच्यामध्ये गेलेला आहे ना, सांख्य फिलॉसॉफी मध्ये गेलेला आहे ना, प्रतिप्रसव. बरोबर आहे ना मी काय म्हणते ते? आठवतं आहे का? प्रतिप्रसवाचा अर्थ. प्रसव म्हणजे काय? प्रसव म्हणजे काय? बाहेर येणे, पुढे जाणे असं म्हणता येईल. उत्पत्ती. बरोबर, बाहेर येणं, पुढे जाणं किंवा उत्पत्ती होणं. बरोबर. मग प्रतिप्रसव म्हणजे काय? परत परत निर्माण होणे, परत परत येणे. नाही. मागे प्रतीचा, जाणे. हा, आता इथे प्रतीचा अर्थ बरोबर. उलट, उलट क्रियेने, उलट्या दिशेने, प्रसव क्रियेच्या उलट दिशेने. आपण प्रसूतीगृह, आपण शब्द म्हणजे सगळ्यांनी ऐकलेला आहे. प्रसूतीगृह का? तर तो बाळ बाहेर येतो, प्रसूती होत असते. बरोबर. आपण प्रकृतीचं ज्यावेळेला त्याची बाळं कशी निर्माण होतात आपण बघितलं, म्हणजे तो चार्ट आहे ना आपला, प्रकृतीपासून पुढे पुढे काय काय निर्माण होतं, पंचमहाभूत, पंचतन्मात्र वगैरे. तर त्या क्रियेला काय म्हणलेलं आहे? प्रसव क्रिया म्हटलेलं आहे. बरोबर. आणि ज्या वेळेला विलय म्हणजे प्रलय होतो, आपण असं म्हणूया, प्रलय झाल्यानंतर ते उलट्या क्रमाने पुन्हा प्रकृतीमध्ये जातात, त्याला प्रतिप्रसव म्हटलेलं आहे. बरोबर. तन्मात्र महाभूतांमध्ये म्हणजे उलट क्रमाने जातात त्यावेळेला त्याला प्रतिप्रसव म्हटलंय. तर आता इथे प्रतिप्रसव कसं येणार? आपण क्रम, मी तुम्हाला आधी म्हटलेलं की क्रम लक्षात ठेवा. अविद्या, अस्मिता, राग, द्वेष, अभिनिवेश. हा, मग आता उलट क्रमाने, प्रसवाच्या उलट क्रमाने, म्हणून प्रतिप्रसव हा शब्द वापरलेला आहे. ते ते म्हणजे त्यांना, प्रतिप्रसव त्यांना म्हणजे कोणाला? पंचक्लेशांना. हेय, हेय म्हणजे काय? हेय. नाश होणे समजा. हा, आता ते उलट्या क्रमाने प्रवेश करत त्यांना सूक्ष्म करत जायचंय. त्यांचा नाश आपण कसा करायचा आहे? उलट्या क्रमाने करायचा आहे. आपण अभिनिवेश 5वा आहे, मग त्याला पहिला घेतला. अभिनिवेश, द्वेष, राग, अस्मिता, अविद्या असा उलट्या क्रमाने प्रवास करायचा आहे. म्हणजे काय? प्रसवाच्या उलट्या क्रमाने आपण उलट्या दिशेने त्यांना न्यायचं आहे आणि त्या क्लेशांना सूक्ष्म तनु करायचं आहे. तनु शब्द वापरलेला आहे, म्हणजे काय? सूक्ष्म, अगदी कमी कमी करायचं आहे. एवढं, असा हा अर्थ समजला का? हो मॅडम. हो. हा, आता सूक्ष्म करायचं म्हणजे काय? आता आपण त्यांच्या 4 अवस्था बघितल्या. कुठल्या 4 अवस्था? पंचक्लेशांच्या 4 अवस्था बघितल्या. सुरुवातीच्या सूत्रांमध्ये आहे प्रसुप्त, प्रसुप्त, तनु, विच्छिन्न, उदार. उदार. उदाहरणा. बरोबर. हा, उदार आहे शब्द, ते याच्यात आल्यामुळे तो उदाहरण आलेलं आहे. उदार. बरोबर. म्हणजे काय? आता तुम्हाला उलट्या क्रमाने जायचंय. बरोबर. म्हणजे तुमचे जे क्लेश उदार आहेत
सारखे सारखे तुम्हाला दिसतायत, प्रकट होतात आहेत. मला समजा क्रोध, मी राग शब्द नाही वापरत, क्रोध, माझ्यातला क्रोध जर जास्त येत असेल तर तो मला कमी करायचा आहे. तो मला सारखा सारखा मला काही छोट्या छोट्या गोष्टींनी मी चिडचिड माझी होते, तर मग मला काय करायला पाहिजे, जे आधी उदार आहे त्याला मी कुठल्या अवस्थेत आणणार, विच्छिन्न. चिन्ह. चिन्ह. कळलं? आता हे कसं होतं, तुम्ही योग साधना करता बरोबर, योग साधना करून 6 महिने झाले, 8 महिने झाले, वर्ष झालं, 3 वर्ष झालं, तर तुमच्यातले ज्याला आपण दुर्गुण म्हणू शकू, प्रत्येकामध्ये काही ना काही असतं, सगळे काही सगुणांचे पुतळे सद्गुणांचे पुतळे नाहीये बरोबर. तर आपले जे दुर्गुण वारंवार प्रकट होत असतील, एखादा आळशी असेल व्यक्ती, एखाद्याला राग येत असेल किंवा कुठलेही जे काही प्रत्येकामध्ये दुर्गुण असतील, तर ते बदल झालेला केव्हा दिसतो, जे उदार गुण आहे ते कधी कधी बाहेर येतात. आपण म्हंटल की माझा राग कमी झाला म्हणजे काय तो गेला नाहीये, पण मी सारखा सारखा राग करत होते, त्याची फ्रिक्वेन्सी कमी झाली. उदार अवस्थेतून आपण विच्छिन्न अवस्थेत येतो, विच्छिन्न अवस्थेतून आपण तनु अवस्थेत जातो बरोबर. सूक्ष्म, आपल्याला सूक्ष्म करायचे, तनु अवस्थेपर्यंत आपण येणार आहे. सुप्त स्वरूपात ते फार नंतर जातो, हे कळलं. म्हणजे आपण ते 5 पंचक्लेश आहेत, ते क्लेश सुद्धा आपण उलट्या क्रमाने करणार आहोत आणि त्यांच्या अवस्था सुद्धा आपण उलट्या क्रमाने करत जाणार आहोत. म्हणजे त्याच्यात कळलं काही गोष्ट, म्हणजे टप्प्याटप्प्याने नाहीसे करायचे. तुम्हाला तनूपर्यंत पोचायचंय, तर तिथपर्यंत पोचायचं तर तुम्हाला उदार अवस्थेतून हळूहळू उलट्या क्रमाने जायचंय. ऍट द सेम टाइम आपण अभिनिवेश, द्वेष, राग, अस्मिता, अविद्या, सगळ्यात शेवटी नाश होतो अविद्येचा, सगळ्यात शेवटी नाश होतो अविद्येचा. किती जन्म त्याच्यासाठी घालवायला लागतील आपल्याला माहित नाही बरोबर. पण थोडक्यात ही त्याच्या मागची संकल्पना समजली का? हो मॅम. हा, म्हणजे आपण अभिनिवेशापासून टप्प्याटप्प्याने सुरुवात करायची. अभिनिवेश सुद्धा उदारापासून हळूहळू हळूहळू विच्छिन्न, मग तनु करत जायचा, मग आपण आपण एकेका याच्यावरती आपण त्याला काम करत जायचं आहे. हा, आणि मग उलट म्हणजे मग त्याच्यानंतर मग तुम्ही तनु झाल्या करायचंय, चालू ठेवायचं लेक्चर का बंद करायचंय? एकच सूत्र राहिले आता आपल्याला. ओके, पुढचं लेक्चर घेतलं तर चालणार आहे ना तुम्हाला? चालेल. हा, 20 मिनिटं ऑलरेडी वर झालेली आहेत. तर हे तुम्हाला समजलेलं आहे. अभिनिवेश, द्वेष, अस्मिता उलट्या क्रमाने प्रवास आहे, प्रसवाच्या उलट. ऍट द सेम टाइम उदारवरून विच्छिन्न, विच्छिन्नवरून तनु, असा टप्प्याटप्प्याने तुम्हाला तो प्रवास करायचा आहे. याची परिणिती सुप्त पुढे काय होतं ते सांगते, इथे त्याचा उल्लेख नाही. समाधीमध्ये ज्या वेळेला समाधीचा पहिला तुम्ही शिकला असाल, समाधीपाठ ज्या वेळेला तुम्ही शिकला असाल, तर त्यावेळेला तुम्हाला लक्षात येईल की समाधीवस्थेमध्ये जी तुमची संस्कारांची बीज असतात, दग्ध बीज, म्हणजे ती जळलेली ती बीज सुद्धा जी असतात सुप्त अवस्थेत, त्यांना सुद्धा जाळायचं असतं तुम्हाला, बरोबर आहे. त्यांना सुद्धा जी संस्कारांची बीज सुप्त अवस्थेमध्ये असतात त्यांना सुद्धा तुम्हाला नाश करायचा असतो. म्हणजे ते क्लेश शेवटपर्यंत तुमची साथ करतच असतात आणि सगळ्यात शेवटी तुम्हाला त्या सुप्त गुणांचा, तुम्हाला एखादा बीज, आपण सुप्त आपण बीज आपण बघितलं होतं, एका बी मधून कसं रोपटं येतं मग त्याचं झाड होतं बरोबर. मग सुप्त अवस्थेमध्ये बी मध्ये ते असतात बरोबर. मग ती जी सुप्त अवस्था आहे ती पण तुम्हाला अंतिम क्षणी तुम्हाला नाश करायची असते. त्याला त्यांनी दग्ध बीज, दग्ध म्हणजे जाळणं, ते बीज आहे संस्कारांचं, ते सुद्धा जाळायचं असतं. तेव्हा तुम्ही त्या समाधी प्रत पुढे जाता. वैराग्याची पराकोटी अवस्था असते आणि ती, तर ही शेवटची अवस्था झाली. आपण अजून तनूपर्यंतच पोचतो बरोबर. आता त्याच्यामध्ये पुढे त्यांनी काय म्हटलेलं, आता आपण हे बघितलं, त्यांना सूक्ष्म करत जायचं हे त्यांनी एक सांगितलेलं आणि उलट्या क्रमाने जायचं. आता त्याच्या पुढची अवस्था मी जसं म्हटलं, एक मिनिट.
हे शेवटचं सूत्र आहे. ध्यान हेयास्तद वृत्तयः, ध्यान हेयास्तद वृत्तयः, ध्यान हेयाः तद वृत्तयः. वृत्तय शब्द कशा वृत्तीवरून म्हटलेला आहे, बरोबर आहे की नाही? वृत्तयः शब्द वृत्तीवरून आलेला आहे, तुम्हाला माहिती. ध्यान, ध्यान म्हणजे काय आपल्याला माहित आहे. आता हेय म्हणजे काय, तुम्हाला त्याचा नाश करायचा. तद म्हणजे त्या वृत्तींचा, त्या वृत्ती म्हणजे चित्तवृत्ती. आता त्या वृत्ती म्हणजे कुठल्या, तर त्या आधी जे क्लेश सांगितलेले आहेत ना, 5 क्लेश, त्या क्लेशांच्या ज्या प्रकट होणाऱ्या चित्तवृत्ती आहेत. म्हणजे एखादी, आता हा शब्द कसा समजून घ्यायचा, मला जर एखादी गोष्ट हवी आहे, म्हणजे पतंजलींनी सांगितलेला राग म्हणजे आसक्ती, तर ती हवी आहे, ही जी माझी वृत्ती, त्याच्यासाठी मग ती गोष्ट मी करण्यासाठी जाते, किंवा आधी स्मृतीतून त्या गोष्टी बाहेर येतात आणि मग मला ही गोष्ट हवीशी वाटते. ह्या सगळ्या गोष्टी चित्तवृत्तींमुळे होतात. स्मृती वृत्ती झाली, बरोबर. आणि मग त्याच्यातून काय होतं, आवड निर्माण होते, हा क्लेश झाला, बरोबर. तर ह्या क्लेशांच्या ज्या काही प्रकट झालेल्या वृत्ती आहेत, तर त्या कशा तुम्ही नाहीशा करणार. आपण आधी त्या तनु करणार बघितलं, बरोबर. प्रतिप्रसवाच्या मार्गाने आपण तनु करणार, म्हणजे काय की उदारत विच्छिन्न विच्छिन्नच तनु करणार. आणि तरी सुद्धा त्या तुमच्या दुसरा मार्ग त्यांनी त्या काय सांगितला, तर त्याच्यासाठी त्या म्हटलंय ध्यान हे त्याच्या मूळचं एक रामबाण उपाय आहे. तो तुमच्या जे शेवटपर्यंत जे काही बीजरूपाने राहतात, तिथपर्यंत सुद्धा तुम्हाला ध्यानच उपयोगाला येतं. तुम्ही इतर कोणतेही मार्ग निवडा, तुम्हाला जे काही करता येतील त्याच्यामध्ये शेवटपर्यंत तुम्हाला ध्यानानेच त्या बीज रूपातल्या, सुप्त रूपातल्या ज्या काही वृत्ती किंवा क्लेश आहेत त्यांचा नाश करायचा असेल, तर तुम्हाला त्या ध्यानानेच करायला लागतो. एवढं कळलं का? हो. आधी त्यांना सूक्ष्म, आणि सूक्ष्म केल्यानंतर त्यांचा विनाश तुम्हाला करायचा असतो. आधी तुम्हाला त्या वृत्ती सूक्ष्म करायच्या आहेत, आणि सूक्ष्म केल्यानंतर त्यांचा तुम्हाला विनाश करायचा आहे. आणि आपण जर म्हटलं की आपण चित्तवृत्तीमध्ये एखादी गोष्ट तुम्हाला आवडते, नावडते, किंवा तुम्हाला आपण म्हटलं की अभिनिवेश म्हटलं की तुम्हाला पूर्वजन्मातून सुद्धा, पूर्वसंस्कारातून सुद्धा आलेलं असतं, किंवा जगण्याची जी जबरदस्त इच्छा तुमच्यामध्ये असते, ह्या सगळ्या तुमच्या जो कर्माशयाचा म्हणजे त्याचं मूळ, या क्लेशांचं मूळ कुठे आहे, तर तुमचा कर्माशयाचा साठा किंवा कर्माचा साठा, त्याला कर्माशय असा शब्द त्यांनी वापरलेला आहे. तर ह्या 5 क्लेशांचं मूळ हे तुमच्या कर्माशयाच्या म्हणजे कर्माशयामध्ये आहे. म्हणजे हे तुम्हाला लिहायचं आहे, हे शेवटचं वाक्य. कर्माशयामध्ये या 5ही क्लेशांचं मूळ आहे, कर्माचा साठा हे त्याच्यामध्ये आहे. आपण आता एखादा ध्यानाने त्या आपण म्हटलेलं ध्यान हे या तदवृत्तयः. आता मग ध्यान करायचं, तर आता तुम्ही आपल्याला ध्यानाचे, आपण ध्यानामध्ये काय करतो, चित्त एकाग्र करतो. मग तुम्ही ध्यानाचे वेगवेगळे प्रकार आहे की तुमच्या इष्ट देवता संप्रयोगा, तुम्हाला सांगितलेलं आहे की तुम्ही एखाद्या तुमची जी कुठली इष्ट देवता असेल, तर त्याच्यावर वरती तुम्ही काय म्हणा, इष्ट देवतेचं तुम्ही चिंतन करा की तुमचं त्याच्यामध्ये म्हणजे काय म्हणूया, पंचक्लेशांचा नाश तुमचा होऊ शकतो. म्हणजे थोडक्यामध्ये ध्यानाने होतं का, आपण ज्या वेळेला ध्यानामध्ये बसतो, तर आपण मनाच्या वेगवेगळ्या म्हणजे एक कॉन्शियस माइंड, सबकॉन्शियस माइंड आणि अनकॉन्शियस माइंड असतं. जागृत मन, अर्ध जागृत मन आणि खालचं कुठलं, अचेतन मन, मला खालचं तर सुप्त अवस्था येते का? सुप्त मन. हा, सुप्त मन. तर तुमच्या सुप्त मनातल्या ज्या काही गोष्टी आहेत, तुम्ही ध्यानाला बसलात तर तुमच्या लक्षात येईल की तुम्ही कधीही विचार न केलेल्या गोष्टी, कधीही न अनुभवलेल्या गोष्टी तुमच्या
मनाच्या वरच्या थरावरती येत असतात. लहानपणी अनुभवलेली गोष्ट ती तुम्हाला आता आठवायचं कारणच काय? तुम्ही शांत बसलेलात आणि तरी सुद्धा ते आठवते. किंवा एखादा व्यक्ती कधीही आयुष्यात चेहरा बघितलेला नाहीये, तो तुम्हाला दिसण्याचं कारण काय? पण दिसतो. कुठल्याही असंबद्ध गोष्टी तुम्हाला त्या क्षणी आठवतात. तर हे का असं म्हटलं जातं की तुमच्या सबकॉन्शियस अगदी आपण हिमनग असतो ना किंवा हिमखंड असतो पाण्यामध्ये, बर्फाचा मोठा गोळा, बर्फाचा डोंगर तरंगत असतो. हिमनग आपण म्हणूया किंवा हिमखंड तुकडा, तर तो दिसतो आपल्याला एवढाच, पण तो खाली भरपूर असतो. वरती एक सप्त म्हणजे 8 भाग जर त्याचे केले तर वरती 1 भाग असतो आणि खाली 7 भाग असतो पाण्याच्या खाली. तसंच आपल्या मनाचं असतं. आपल्या मनाचा आपल्याला दिसणारा भाग आहे ना, तो हा 1 भाग आहे आणि खालचा भाग आहे ते 7 भाग खाली येते मन तुमचं. आणि त्या 7 भागांमध्ये त्याचे जर मी 3 भाग केले, हा वरचा भाग, हा मधला भाग आणि हा खालचा भाग. तर हा मधला भाग असतो ना, त्याच्यात अप अँड गो चालू असतं. वरच्या भागात येतात विचार, मधल्या भागात जातात, वरच्या भागात, खालच्या भागात. पण जे इथले खालचे जे विचार असतात ना, ते कधी आपले हलत नाही. तर ते जाळण्याचं काम ध्यानाने होतं. ते वरच्या थरापर्यंत येऊन ध्यानामध्ये तुम्हाला ध्यानामध्ये तुम्ही म्हणता हा विचार माझा नाही किंवा म्हणणं चुकीचं आहे. पण सुरुवातीला हे आपल्याला प्रयत्नच करायला लागतात. म्हणजे ध्यान हे लागतं, ध्यान केलं जात नाही. हे शब्द आपण ऐकतो. पण सुरुवातीला ध्यानासाठी बसण्याचे प्रयत्नच करावे लागतात आणि नंतर मग तुमचं ध्यान आपोआप लागायला लागतं. म्हणजे हे तुम्हाला मी काय म्हणते, जे करत असतील ध्यान ना त्यांना लक्षात येईल. सुरुवातीला एका ठिकाणी बसणं, मग बसल्यानंतर मन शांत करणं किंवा ओंकार केलं, भ्रामरी केलं, त्याच्यानंतर अनुलोम म्हणजे अनुलोम विलोम सगळं केल्यानंतर शांत मनाने मग तुम्ही ज्यावेळेला ध्यानाला बसता, आतले विचार वर यायला लागतात आणि ते तुम्हाला लेट गो करायचे असतात, जाऊ द्यायचे असतात. त्याच्यामध्ये अडकायचं नसतं. म्हणजे जर माझ्या मनामध्ये विचार आला, शेजारणीने हे आणून दिलं, मग ती का आली असेल? ऍक्च्युली ती का आली असेल हा विचार माझा आत्ताच आहे. ती येऊन गेली, पण त्या एकातून दुसरा विचार आपण क्रिएट करत जातो. विचारांची मालिका तयार करत जातो. तर ही विचारांची मालिका तुम्हाला ध्यानामध्ये खंडित करायची असते. म्हणजे ती खंडित केली जाते. ही एक प्रोसेस असते. तर ही तर आपण वरवरचं बघतो. पतंजलींनी सांगितलंय तुमचे पूर्वजन्मीचे संस्कारांचा जो साठा आहे ना, तर तो सुद्धा तुमचा ध्यानाने तुमचा नाश केला जातो. इथे आपला पंचक्लेश हा आपला टॉपिक संपलेला आहे. आता याच्याबद्दल कोणाला काही विचारायचं आहे का?